नाशिकच्या कॉलेजची सहल घेऊन निघालेल्या बसला कराडजवळ भीषण अपघात. 40हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कराडजवळ वाठार गावाच्या हद्दीत नाशिकमधील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात झालाय. विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस अनियंत्रित होऊन सुमारे 20 फूट खोल पुलाखाली कोसळली. या बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. त्यापैकी अनेक जण जखमी झाले. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट BP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सची सहल बस MH15 HG 0015 पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. कराडजवळ वाठार हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस महामार्गावरून खाली कोसळली. अपघाताची तीव्रता इतकी होती की बस चक्काचूर झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने बस बाहेर काढून अपघातग्रस्तांचे मदतकार्य सुरू करण्यात आले. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहे. कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, कराड.